खिडकी उघडली, पाहते तर काय बाहेर अजून बराचसा अंधार होता. अजून चिमणा पाखरंसुद्धा उठलेली नव्हती. मग मस्त गॅसवर चहा ठेवला, तो उकळलेला होता आणि मग तो काढला, त्याच्यावर दूध ठेवला आणि इकडं वाफळलेला चहा कपबशीमध्ये ओतून घेतला. त्याचा स्वाद घेतल्यानंतर मग लसूण सोलायला लागली. आज मी लवकरच स्वयंपाक करणार आहे. का? कुठं जाणार आहे का मी? सांगते हा. तर पहिल्यांदाच आपण हा लसूण सगळा सोलून घेऊ आणि त्यानंतर मग भसभसवर येणारं दूध बाजूला ठेवलं, त्यावर कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये शेंगदाणे टाकले आणि छानपैकी असे भाजून घेतले. आणि कावळ्याचा आवाज हा ऑडिओमध्ये, ते व्हिडिओमधला नाही आहे. 2 हाताच्या पंजामध्ये खोबरं धरून मस्तपैकी त्याचा कुटका काढून घेतला आणि तो कुटका कापायच्या तयारीतच इकडं शेंगदाणे जळत आहे म्हणून लगेच काढून घेतले आणि इकडं जे कुटकेचे सगळे मी बारीक बारीक तुकडे केले. आता शेंगदाण्याचे सर्व सालपटं काढले, पण त्याच्यातले काही सालपटं निघाले नाही म्हणून 2 बोटाच्या चिमटीमध्ये ती सर्व सालपटं बाजूला केली. आणि इकडचा मसाला बघा आपला, हा शेंगदाणे, खोबरं आणि लसूण आणि यात आणखीन जिरं, हा सगळा वाटून घेते. आता वाटायची पद्धत काय, मी तो कोरडाच आधी दळणार आहे. नंतर त्यामध्ये मी पाणी टाकलं आणि मस्तपैकी असा रसदार असा मसाला तयार केलेला आहे. आता आपल्याला बनवायची आहे भाजी. तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊया. इकडं मी कढईमध्ये तेल टाकलं आणि त्या तेलामध्ये मी जे वांगे आणि बटाट्याच्या फोडी करून ठेवलेल्या होत्या बराच वेळ पाण्यामध्ये, ते तेलामध्ये टाकले. आणि इकडं जे वांगं अडकलं होतं ते 2 बोटाच्या चिमटीत घेतलं ना ज्या पद्धतीने, तर मला लहानपणाची आठवण आली की आम्ही अशाच लहानपणी खडे खेळत होतो. तर इकडं हा जो वांगे बटाटे आहे ते वांगे बटाटे मस्तपैकी तळून निघाले. आणि त्यामध्ये मसाले बघा, धने पावडर, काळा मसाला, लाल तिखट आणि हळद. यामध्ये अगदी अर्धा चमचा मी सांबार मसाला घेतला होता, पण मी म्हटलं की आधी ही टेस्ट करेन नंतर सांगेन. खूप छान भाजी झाली बरं का. थोडंसं मीठ. आता हे मसाल्यासहित मस्तपैकी तळून निघाले होते. वांगे तर असे मस्तपैकी फुगले होते, असे तेलामधून तळलेले होते. तेव्हा आता त्यामध्ये हा सर्व मसाला मी त्यामध्ये टाकून दिला. तो आधीच तर मी भाजून घेतलेलं होतं, त्यामुळं मला काही चिंता नव्हती की तेलामध्ये परतायलाच पाहिजे. पण तरी पण मी त्या वांग्याच्या याच्यामध्ये टाकून दिला, मस्तपैकी खरपूस असा तळल्यासारखा केला. नंतर कोथिंबीर टाकली छानपैकी अर्धी मूठ आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधलं जेवढं पाणी होतं तेवढं सगळं पाणी त्यामध्ये ओतून दिलं. ते शिजण्यासाठी होणार आहे. तर झाकणाचं पण होतं, ते झाकणाचंसुद्धा त्यामध्ये कढईमध्ये टाकून दिलं. तर चला आता एवढी भाजी झाली. अजून उजडलं का नाही आपण बघूया जरा, बाहेर दिसतंय का. भाजी टाकूस तर इकडं उजडायला पण आलेलं आहे. हे काय दिसतंय. चला खिडकीतून पाहण्यापेक्षा आपण बाहेर जाऊ. हे सकाळचं वातावरण, चिमण्यांचा पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू आहे, ते पण उठलेली आहेत. आज आम्हाला बुधवार आहे ना, सकाळचं पाणी आहे, पण आज नाही बरं का, उद्यापासून सुरू होईल. कारण कालच संध्याकाळपर्यंत होतं ना मंगळवारचं, मग बुधवारचं सकाळचं नसतं. कारण पाणी तर दिसत नाही आहे नळाला. बघूया बरं. नाही, खरं संध्याकाळपर्यंत होतं पाणी. हा उजवीकडचा बाजूचा प्रकाश दिसतोय ना, तो काय झालेला आहे, माझा मोबाईलचा मागचा कव्हर गेलेला आहे आणि त्या कव्हरमधून हा प्रकाश दिसतोय. आता मी काय करते, मोबाईलचा मागचा कव्हर गेलेलं आहे तर टेपनी चिटकवत असते. आता ते काढला आहे टेप, कारण जर लाईट चालू केली ना तर तो प्रकाश इथल्याऐवजी हे इथं घोटाळलेला दिसतो. आता नळापाशी असाच अनुभव आला, तर म्हटलं आता टेप लावून द्यावा. त्याचा कवर मस्त 1,500-2 हजाराचं आहे. डुप्लिकेट घ्यायला गेलं तर लावलं होतं, पण ते काही जमलंच नाही. चला आता पॅक बसवलेला आहे. आता बरंचसं उजडलेलं आहे. पानं बिनं आता तर झाडावंच लागणार आहे. किती नाही म्हटलं तर नाकाच्या आज खूप लवकर झाडझूड चालू आहे आणि नेहमीप्रमाणे लवकर आलं हे कुत्रं बरं का.
सकाळ सकाळी येतं अगदी सकाळ सकाळी. मी जेव्हा फिरायला जाते ना तेव्हाच हे कुत्रं आणि ते दुसरं कुत्रं सोबतच असतं, बसतात ते असे तिथंच खेळत. चला आता मी पण आता सारे घरं बिरं झाडून, बाहेरचं झाडून, आणि काल राहिलं माझं ते वरचं झाडायचं, कारण मग मी बसले तिथं पण गहू चाळायला, त्याच्यामुळं मग कंटाळा आला. मग आता घेते झाडून, भांडे वगैरे सर्व आवरले आणि घेतली शिराई आणि त्याचबरोबर सुपडी. चला आता इकडचं सर्व झाडलेलं आहे, आता आपण जाऊ झाडायला. आता रस्त्याने झाडायचं आपल्याला, ते वरचं झाडायचं आहे. वरचं जे दिसतं तिथं मला पापड टाकायचे आहे, तर वेपर्स टाकणार आहे. ही कामं जरा करून घ्यावा, नंतर झाडते. कुठपर्यंत पाला पाचोळा येतो बघा, असं यायला लागलं तर कुठपर्यंत येतो. झाडं तर याच्यापेक्षा खाली ना, तर झाडायला काही नाही बरं का, आहे स्वच्छ, पण तरी पण काय घेते झाडून. तसं मी झाडातच असते, आहे इथं सगळं झाडावं लागणार आहे, कारण हे वेपर्स उडतील, अशी उडतील. सकाळचा सूर्य. काकांना म्हटलं झेंडा काढून ठेवा, पुढच्या वर्षी सगळा रंग ओढून देईल. काका काय ठेवलंय तसंच. चला आता इकडचं सगळं स्वच्छ केलं, त्याचबरोबर इकडचं पण सगळं. आता हे जे पडलेलं आता हे पण झाडून घेते, म्हणजे इकडून इकडं नको उडायला. ही आपल्या पिल्लीची जागा आहे बसायची बरं का, घरात येते. गरम होतं म्हणून इथे येते बसायला, आणि इथं भरपूर कचरा होता, सगळा साफ केला, गेली निघून खाली. तिला वाटलं तेवढं स्वच्छ करू दे. चला आता हे सर्व पायऱ्या झाडतच असं घरात जाते. आणि मी येते म्हणून दुपारचं थोडा वेळ का आहे ना, पण सारं स्वच्छ असतं इथं. तसंही या म्हणा कुणी येता, सोनू तर यावर्षी आला नाही, पण आलं का मग हे घर स्वच्छ राहतं. कधीतरी दीपावळीमध्ये हे साफ होतं आणि मग काय, मग हे घर स्वच्छ असल्यामुळे पाण्याची चंगळ राहते, मस्त स्वच्छ राहतं इथं घर. मीच करत असते हे घर स्वच्छ. आता हे घेते झाडून, पायऱ्या सगट. अक्काला काही वर चढवत नाही, ती चढतही नाही कधी, पण बाकीचे काय होतं, ह्या पायऱ्यावरून सुद्धा आहे ना अशी घाण डायरेक्ट वर जर वावटळ आली ना, तर मग काय विसरायला सोय नाही. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीचे लॉग. चला आता पाणी ठेवलेलं आहे आणि आता करायचे आहे आपल्याला वेपर्स. आता ते उकळलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकत आहे मीठ. मीठ टाकल्यावर लगेच आवाज येईल. आपलं बघूया वेपर्स. चला त्याला काढून घेते मी. सकाळ सकाळी टाकलं ना मग ते बरं राहतं, त्याच्यासाठी ही सारी घाई असते. आता हे पाणी बरंचसं उकळलेलं आवाज येत आहे म्हणून मी आपलं ते टाकून. आणि हे कितीपर्यंत आपल्याला करायचं आहे, खूप असं जर दिलं ना, खूप असं आपण उकडून दिलं ना, त्याचे तुकडे व्हायची शक्यता जास्त असते. म्हणून आहे ना हे जवळजवळ 90% तरी 70-80% तरी आपल्याला उकडून द्यायचे आहे. चला आता हे उकडत आहे ना, तोपर्यंत आपण आता कागदवर टाकून येऊया. इथं सुद्धा टाकलं असतं, पण उद्या ये नाही इथं बघते. इथं उद्या चकल्याचं चाललं आहे माझं, आणि एका ताईंची रेसिपी पाहिली मी कालच चकल्या बनवायचं, तर त्या पद्धतीने बनवणार आहे मी चकल्या. तर बघू त्या कशा येतात ते. आपली पद्धत तर आपण दाखवलेल्याची चकल्या, तर ह्या पद्धतीने करून पाहणार आहे मी. तर उद्याचा व्हिडिओ पण नक्की पूर्ण पहा. आणि आता हे इथं सावली येते त्याच्यामुळं नको वाटतं, वारं पण येत असतं आणि ते सगळं उडत चालतं. त्याच्यापेक्षा आता वरच टाकते. पाववाल्याचा पण आवाज येते. एवढा मोठा कागद आता आपण काल घेऊन ठरलेला भरपूर होऊन जाईल.
दगड आता खालून आणावं लागतं. आवळ्यांनी ठेवलं तर बरे बाई पापड, नाही तर काय. चला आता जाऊया आपण खाली. अख्ख्याच्या घरातून चाळण आणली, तर चाळणीमध्ये मस्त असं निथळलं पण जातं. छान चाळणीमध्ये समजा मस्त असं निथळलं पण जातं आणि कसं न्यायला पण सोपं होऊन जाईल, कारण एवढी भली मोठी चाळण घेऊन आलेली आहे. काढताना असा झारा वापरायचा. तर किती झाले काय अजून माहिती नाही, आता तुला पाहायला नाही झालेलं. थोडंसं मीठ टाकू. चला आता मी यांना काढून घेते. खूप तुकडे नाही होऊन द्यायला, खूप जास्त नाही, आपल्याला पूर्ण नाही शिजून द्यायचं. असं निथळायला घेतले खाली. आता जे घेतली ना ती पोह्याची चाळणी घेतली. ह्याच्यातून काय होतं, ते निथळलं पण जातं आणि टाकायला पण सोपं होऊन जातं. पाणी पण मिक्स होत नाही एकमेकाचं. इकडं 3 पातीला मी म्हणजे 3दा टाकून हे एवढं केलेलं आहे. आता हे घेऊन जाते म्हटलं, पहिला ह्यामध्ये जागा राहणार नाही, ते टाकून देते. आणि आता हे गॅस बंद करून ठेवलं आहे, कारण टाकता टाकता तर हे शिजूनही खूप जातील बटाट्यासारखं. आणि अजून आहे आपले याच्यामध्ये, तर आता अजून आहे आपल्या याच्यामध्ये. तर चला आता आपण जाऊया. बहीण आलेली. झाले का पापड तुझे वाले? कोणते पण पापड नाही झाले का? झाले ना, बटाट्याची झाली, वेफर झाली, चकल्या झाल्या. खरं काय? मग काय खोटं? हा लय चपड बाबा. अरे पोलीसची गाडी काय? खूप दे का गाडी? नाही अगं सासरीची. चला, बहीण आणि तिचे मिस्टर आलेले आहेत आणि आज ती जाणार आहे तिच्या घरी. तशी ती रात्रीच आली होती. आणि चला आता आपले पापड राहिले आहे, आपले वाळत घालायचे म्हणजे वेपर्स. तर ऊन पण खूप होईल, त्याच्यापेक्षा लवकर टाकून घेतलेलं बरं आहे. आपले कागद वाट पाहू राहिलेलं आहे. तर आता चला, आता मी घेते फायनली सर्व टाकून. आणि अजून पण आपल्याला ते राहिलेले आहे ना, ते सुद्धा टाकायचे आहेत. तर ते मी बंद करून ठेवले, म्हणजे किती उशीर होईल आहे की नाही. आता असं नाही की धरलं तशी चाळण उपडी करायची ना, सगळं असं हाताने पसरायचं, असं गावासारखं नाही आहे. तर हे कसं आहे, एक एक पापड टाकायचं आहे. मदतीलाही तसं कोणी नाही. आता काय जे ते गुंतलं आहे, आता आई काही वर तिला चढवत नाही, त्याच्यामुळे नाही तर मी तिला लगेच मदतीला बोलवलं असतं. आता एक एक करून आता जितका वेळ होईल तितका वेळ. आणि मग तोपर्यंत जर ते खालच्या पातेल्यामध्ये मी वेपर्स ठेवले असते ना, तर अख्खे शिजून निघाले असते, असे बटाटे जसे शिजतो ना अगदी त्या पद्धतीने. आणि मग टाकून काही फायदा नसतं झाला, सगळे तुकडे तुकडे झाले असते. आता हेच मी 87-89% उकडून घेतले आणि त्याच्यावर ते 2दा-3दा असं एकावर एक भर टाकली. त्याच्यामुळे ते काय झालेलं आहे, ते उपवासनाने ना त्याचे पण असे ना तुकडे होतात ते, कारण वजन एकमेकाचं पडू राहिलेलं आहे ना. आणि एवढं टाकता टाकता एवढं ऊन लागत होतं, इतकं चटके बसत होतं. ते कसं एका जागी जर असं उन्हात बसलं तर चटके महामूर लागतात. आणि मग काय शेवटी पूर्ण तोंडावर मी ती ओढून घेतली, ओढणी. हाय बाई किती ऊन लागत. तरी आता फुल ड्रेस घातलाय म्हणून बरं आहे. चला, अजून बाकीचे राहिलेले आहेत. किती होतील अजून, एवढंच व्हायला बसलंय. आता हिवाळ्यात घातलंय मस्त.
बहीण आली होती ती तिच्या घरी गेली आता. आलं चालू होते आता. असंच मी काय करणार आहे, असं खूप एकदाच असं भरून चाळण भरून घेऊन जाणार आहे. म्हणजे मग कसं सोपं हे इथं असतं ना, हे इथं तर झालं असतं. पण काय इथपर्यंत बघा किती असं सावली 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 येते, सगळीकडे सावली येते. पाणी कसं काय आल्याकडे? अरे आज बुधवार, आज कोण हो रे भाऊ? आज ट्यूजडे, 18 तारीख आहे. मी समजत होते बुधवारच, आणि कालच किती पाणी भरून ठेवलं. म्हणजे कालही समजत होते की दुसऱ्या दिवशी बुधवार आहे. काय खरं नाही बाई. हे याच्यातही पाणी भरून ठेवलं, तिकडं पाणी भरून ठेवलं, सगळं फुल पाणी भरून ठेवलं. ही अशी जबलिंग होते बाई. चला आता बरं झालं, एका अर्थाने आहे. आता घरातलं सगळं पण तसं प्यायचं वगैरे पाणी भरून ठेवतं. म्हणजे उद्या किती वाजता लाईट जाते त्याचं. म्हणजे उद्या बुधवार आहे, आज मंगळवार आहे, आणि मी समजत होते आज बुधवार आहे, आणि कालही समजत होते बुधवार आहे, आणि म्हणूनच काल भरून ठेवलं. आता हे मी जे आहेत ना, हे मी असंच बंद करून गेले होते. आता यांना चालू केलं आहे, कारण म्हटलं लई उकडले ना मग ते तुकडे होतात. ते टाकताच तुकडे होतात. मग याच्यामध्ये फक्त टाकून गेली होती तरी त्या गरम पाण्यामध्ये भरपूर वाफलेले असतील, झालेलं पण असेल. तर हे काढून घेते मी. आता एका हाताखाली दोघी जणी असतं, किंवा पोरगी जरी छोटी असती तरी ती टाकू लागली असती, आणि मी इकडं पटकन असं घेऊन पण गेले असते. पण माणूस एकटं जर असेल तर अशा वेळेस पापड बनवायचे असेल तर कसं की आपल्याला इकडं पण उकडायचं आहे, तिकडं पण हे करायचं आहे. मग मी काय केलं, हे बंद करून गेले, गॅसच बंद करून गेली. ह्या गरम पाण्यामध्ये हे कच्चे वेपर्स टाकून गेली. तोपर्यंत ते उकळतं जे पाणी होतं त्याच्यामध्ये ते बरेचसे शिजले. म्हणजे जवळजवळ 50-60% शिजले असेल. आणि आत्ता फक्त 2च मिनिट मी चालू केलं तर ते पूर्ण शिजलं. तर म्हणजे 90% शिजलं. चला आता असं असतं, म्हणजे अशा पद्धतीने आयडिया करावं लागते की नाही. धुणं वगैरे पाणी वगैरे सगळं भरून झालं. इकडे जेवढी घासली होती ती पडली होती भांडी, ती घासून काढली, आणि त्याच्यातलं ताट उचलून याच्यामध्ये ही मटकी टाकली, टाकली. तर किती भुंगे निघत आहे. मी रोज टाकते बरं का, तरी जेव्हा ते भुंगे काही जात नाही आहे. चला आता पोळ्या पण झाल्या आहे माझ्या इकडं पोळ्या, इकडची सकाळची भाजी आहे. हे बरं आता आपल्या पक्ष्यांना, चिमण्यांना, कावळ्यांना खायला आली तर पिल्ली आपली मांजर, तिला खायला. तिला तर अशी नाही लागत, तिला अशी तेल लावून लागते, तसंही करते. इकडं पोळ्या झाल्या म्हणजे लगेच जेवायला पण घेऊन घ्यायचं. गरमागरम मस्त वाटतं खायला. आणि तसं आहे आज उशीरच झाला, किती जवळजवळ 11:15 वाजले आहे. नाही तर रोज मी 10:30 तरी जेवते, म्हणजे 10, 10:15. चला या तुम्ही पण जेवायला.